या बातमीचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सोलापुरात केतन व्होरा मित्र परिवाराच्या वतीने प्रिसिजन कॅम्पशाफ्टचे चेअरमन यतीन शाह यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। हॉटेल पूनम भोजमध्ये शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला। प्रारंभिक चंद्रिका चव्हाण यांनी प्रास्ताविक केले। यतीन शाह यांनी उज्ज्वल निकम यांच्या कार्यपद्धतीवर आपले मनोगत व्यक्त केले। And simplicity, winning not just professional admiration but also personal affection. To meet him is to realize that greatness in life lies not in distance but in the ability to remain grounded while standing tall. And now, as Sri Nikam takes his place in Rajya Sabha, another chapter unfolds in his remarkable journey. From the courts of justice, where he upheld the rule of law, he now moves to the halls of parliament, where laws are shaped, debated and refined. His wisdom, his experience and his unwavering sense of fairness will surely enrich the democratic dialogue of this nation. His presence in the upper house is not just an honor bestowed on him, it is a gift to the institution itself, sir. उज्ज्वल निकम यांनी सत्काराला उत्तर दिले। जबाबदारी हो म्हणे, जबाबदारी म्हटलं ठीक आहे, पण म्हणे हे बोलू नका, कुठे सांगू नका, कधी सांगायचं नाही, कोणाला काय सांगायचं नाही। त्यांनी फोन केला, पण जसं माझं नाव डिक्लेअर झालं मी हे सगळ्यांना सांगून टाकलं आणि मीडियामध्ये सांगितलं। आणि मग ज्याला राज्यसभेत आम्ही चौघं जे नॉमिनेटेड संपूर्ण देशातून 4 चौघं झाले होते, वेगवेगळ्या क्षेत्रातले 3 होते, मी एक होती, एक लेडीज होती, जैन मॅडम हिस्टोरियन। काल मोदीजींना आम्हाला भेटायला घेऊन गेले चौघांना। त्याला मोदीजींना मी हे सांगितलं, कारण असे त्यांना कळलंच असणार, लपून कशाला ठेवायचं। म्हटलं तुम्ही मला सांगितलं होतं सांगू नका, पण मी सांगितलं। खळखळून हसले। तसे आपल्या देशाचे पंतप्रधान फार कमी वेळा हसतात, चेहरा त्यांचा स्थितप्रज्ञासारखा असतो। आणि ही गोष्ट बरोबर आहे, मला या प्रश्नाचं उत्तर कळत नव्हतं की निर्विकार चेहरा का ठेवतात, कारण पंतप्रधानांच्या चेहऱ्यावरच्या हास्याचे वेगवेगळे अर्थ वेगवेगळे लोक काढू शकतात। आपण कसंही हे करू शकतो। केतन म्हणजे आपला सोलापूर शहराचा लाऊडस्पीकरच आहे, त्याच्यामुळे केतनचा फोन आवाज ऐकला, सकाळी मी उठलो तेवढा प्लॅटफॉर्मवरती केतनचा आवाज ऐकला, इकडे तिकडे म्हटलं केतन पण अशा रीतीने ही लोकप्रियता केतन जो आहे, हा गुणधर्म आहे, त्याचा आपण अप्रिशिएट केलं पाहिजे। शाह साहेब, तुम्ही you are a very decent Englishman, I will say. You like to behave in a particular manner without displeasing anyone. शेवटी केतन व्होरा यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले। निकम साहेबांची माझी ओळख 2009 साली रोटरीच्या कॉन्फरन्सला झाली होती आणि तेव्हा साहेबांच्या इथं जेवणाची व्यवस्था केतन तू बघ रे, कारण तुला जेवणाचं जास्त जमते म्हणून। त्या दिवसापासून आजपर्यंत निकम साहेबांनी आणि माझी जी दोस्ती म्हणा किंवा वडीलधारी म्हणा किंवा मोठे भाऊ म्हणून माझी जे सौलभ्य ठेवलेलं आहे ते मी कदापि विसरणार नाही। आणि साहेबांना मी केव्हाही फोन केलं, बोल केतन काय काम आहे, काय करायचं आहे। मी साहेबांच्या इतक्या जवळीक झालो की साहेबांनी असाच हात माझ्यावर कायम ठेवावा। आणि साहेब जेव्हा राज्यसभेवर गेल्यावर मला एवढी खुशी होती की मी मुंबईला जाऊन सत्कार करायला पाहिजे खरं साहेबांचा, पण मी विचार केला की मुंबईला सत्कार करण्यापेक्षा सोलापूरला बोलून आपण सत्कार करावा। त्याचं कारण आहे की आपला मित्र परिवार माझ्या मागे तुम्ही सगळे उभारलेला आहात आणि आज हाच मित्र परिवार सर सगळे माझ्यासमोर उभारलेले आहेत आणि त्यामुळे मी तुमचा सत्कार विनंतीला नोंद देऊन आल्यावर तुमचा सत्कार केला आणि या केतन व्होरा मित्र परिवारातर्फे आपला सत्कार आहे। यावेळी विविध क्षेत्रातील उद्योजक तसेच केतन व्होरा मित्र परिवार उपस्थित होते। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800।